नमस्कार. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल मेथड फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स इक्वेशन्स और सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स सोडवण्यासाठी आपण ग्राफिकल मेथड कशी वापरतोय या संदर्भामध्ये यापूर्वी आपण चर्चा केलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल आणि या क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व करता येतील या घटकावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर पाठ डिटर्मिनंट आपण कशाला म्हणतोय, तर या ठिकाणी जो काय आपल्याला समोर दिसतोय ए बी सी डी हा एक डिटर्मिनंट आहे. इज अ डिटर्मिनंट ए कॉमा बी अँड सी कॉमा डी आर टू रोज. या ठिकाणी दोन आडव्या ओळी आहेत. देयर विल बी ए टू रोज अँड टू कॉलम्स ए सी अँड बी डी आर कॉलम्स. Here in this determinant, two rows and two columns, so the degree of this determinant is 2. म्हणून त्याची डिग्री 2 आहे. डिग्री 2 असणारा डिटर्मिनंट असा आपण म्हणतोय त्याला, बिकॉज देयर इज अ 2 एलिमेंट्स इन ईच कॉलम अँड 2 एलिमेंट्स इन ईच रो. Determinant represent a number which is AD minus BC. आता याचा अर्थ काय? Determinant represents a number which is AD minus BC. What is meaning of AD minus BC? This is the value of given determinant. Now see here. AB, CD or हाच डिटर्मिनंट या ठिकाणी आपण खाली घेतलेला. आता याची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतोय, तर या ठिकाणी पहा ए इंटू डी मायनस बी इंटू सी, दी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता ही व्हॅल्यू काढत असताना या ठिकाणी लक्षात ठेवा आपण सुरुवातीला कोणत्या दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन घेतोय आणि कोणत्या दोन एलिमेंटच्या मल्टिप्लिकेशन मधून कोणत्या दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्ट करतोय, मायनस करतोय. आता ठीक आहे, एखादा डिटर्मिनंट दिलेला असेल तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण एडी मायनस बी सी या फॉर्म्युल्यानं काय करू शकतोय, कॅल्क्युलेट करू शकतोय. हे लक्षात ठेवा, हा एक डिटर्मिनंट आहे आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट कशी करतो. ठीक आहे. आता यानंतर समजा आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेली आणि या दोन इक्वेशन्स वरून आपल्याला 3 डिटर्मिनंट लिहावे लागतील. पहिला डिटर्मिनंट लिहावा लागेल डी, दुसरा डीएक्स आणि तिसरा डी वाय. आता या ठिकाणी पहा आपण डी हा डिटर्मिनंट कसा लिहितोय. आता हा फर्स्ट डिटर्मिनंट दी गिव्हन इक्वेशन इन दी फॉर्म. एक लक्षात ठेवा की या ठिकाणी दिलेली दोन्ही इक्वेशन्स तुम्हाला या ठिकाणी ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये पाहिजेत. नसतील तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला लिहून घ्यावे लागतील. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डी एक्स अँड डी वाय हे 3 डिटर्मिनंट लिहिणार आहे. आता पहिला डिटर्मिनंट डी लिहित असताना आपण काय करतो, तर कोएफिशियंट ऑफ एक्स हियर 3 कॉलम्स. नाउ we can take 3 columns A1, A2, B1, B2 and C1, C2. आता हे जर 3 कॉलम आपण घेतले आणि या 3 कॉलम पैकी कोणतेही 2 कॉलम वापरून आपण या ठिकाणी 3 डिटर्मिनंट लिहिण्याचा प्रयत्न केला,
तर डी हा हाऊ टू राईट डिटर्मिनंट डी हा डिटर्मिनंट तुम्ही कसा लिहू शकता, त्यासाठी आपण कोणते दोन कॉलम वापरणार, कोएफिशियंट ऑफ एक्स अँड कोएफिशियंट ऑफ वाय, A1 A2. This is the first column of determinant D and second column B1 B2. आता यापूर्वी मी सांगितलं या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही कशी कॅल्क्युलेट करणार, तर A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1. पहा, पहिला डिटर्मिनंट डी हा डिटर्मिनंट तुम्हाला लिहावा लागेल, कारण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 3 डिटर्मिनंट या ठिकाणी लिहावे लागतील. फर्स्ट डिटर्मिनंट इज डी, सेकंड dx अँड थर्ड इज dy. नाउ हाऊ टू राईट dx, आपण dx कसा लिहू शकतो, ज्या पद्धतीनं मी डी लिहित असताना कोएफिशियंट ऑफ एक्स अँड कोएफिशियंट ऑफ वाय हे दोन कॉलम घेऊन आपण डी लिहिलेला आहे. dx लिहित असताना काय करावं, तर या ठिकाणी C1 C2 हा कॉलम सुरुवातीला घ्यावा, हा थर्ड कॉलम, देन फर्स्ट कॉलम देन सेकंड कॉलम B1 B2. कारण dx म्हणल्यानंतर या ठिकाणी x चे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. डी साठी आपण x आणि y चे कोएफिशियंट वापरतो, dx साठी x चे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत. तर या ठिकाणी y आणि या ठिकाणी कॉन्स्टंट ज्या काही टर्म्स आहेत हे दोन कॉलम आपण dx साठी वापरायचे. dy साठी y चे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत, x चे कोएफिशियंट्स आणि कॉन्स्टंट्स घ्यायचे. आता या ठिकाणी dx लिहित असताना थोडा बदल आहे की हा थर्ड कॉलम सुरुवातीला घ्यावा लागेल, C1 C2, आफ्टर दिस B1 B2. बरेच विद्यार्थी या ठिकाणी हा कॉलम सुरुवातीला लिहितील आणि नंतर C1 C2 लिहितील, परंतु या ठिकाणी चूक होईल. त्यासाठी तसं लिहिता येतं, परंतु ते इक्वेशन्स आपणाला या ठिकाणी ax प्लस by प्लस C इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये पाहिजे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये या फॉर्ममध्ये दिले म्हणून मी या पद्धतीनं सांगायलो. आता या ठिकाणी या dx ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, C1 B2 मायनस C2 B1. ठीक आहे. नाउ dy लिहित असताना आपण काय करावं, हाऊ टू राईट डिटर्मिनंट dy. नाउ टेक कोएफिशियंट ऑफ x and constant terms. आता दोन कॉलम कुठले घेणार आहेत आपण, A1 A2 and C1 C2. dy. आता dy येत असताना आपल्याला या ठिकाणी y चे कोएफिशियंट्स घ्यायचे नाहीत. A1 C2 त्याची व्हॅल्यू काय लिहिता येईल, A1 इंटू C2 मायनस A2 इंटू C1. ठीक आहे. आता तुम्हाला dx कसा लिहायचा आहे, d कसा लिहायचा आहे, dx कसा लिहायचा आहे आणि dy कसा लिहायचा आहे हे कळाल्यानंतर हे दोन इक्वेशन्स आपण क्रॅमर्स रूलने किंवा बाय डिटर्मिनंट मेथडने कसे सॉल्व्ह करू शकतोय हे पाहण्यासाठी या ठिकाणी एक मेथड आपल्याला समोर दिलेली, क्रॅमर्स मेथड टू सॉल्व्ह सायमल्टेनियस इक्वेशन्स. फर्स्ट राइट गिवन इक्वेशन्स इन द फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c. जे काय आपल्याला दिलेले इक्वेशन्स आहेत हे आपण ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये लिहा. दिस इज द फर्स्ट स्टेप फॉर सॉल्विंग simultaneous equations by Cramer's rule or Cramer's method. Then find the values of determinants. In second step, find the values of determinants d
dx and dy या 3 डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्या. आता इथपर्यंतचा जो काय भाग आहे हा आपण यापूर्वी पाहिलेला आहे. दिलेले इक्वेशन्स आपण ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये लिहितोय. त्यावरून डी कॅल्क्युलेट करतोय, dx कॅल्क्युलेट करतोय आणि dy कॅल्क्युलेट करतोय. मग आपण x आणि y च्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करतोय या ठिकाणी पहा. x इज इक्वल टू dx अपॉन डी. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थी डी अपॉन dx और डी अपॉन dy असे लिहितात. dx अपॉन डी and y is equal to dy upon d. By using formula x is equal to dx upon d and y is equal to dy upon d, we can calculate the value of x and y. आता या दोन फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या ठिकाणी x आणि y च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. आता यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता या ठिकाणी पहा, एक एक्झाम्पल आपल्याला दिलेले. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. आता याचं सोल्युशन या ठिकाणी पहा. गिव्हन इक्वेशन्स काय आहेत. 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती की क्रॅमर्स रूलने एखाद सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण जेव्हा सॉल्व करतो त्यावेळी ते इक्वेशन्स कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजेत. ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये पाहिजेत. ठीक आहे. मग आता हेच इक्वेशन आपण त्या फॉर्ममध्ये जर लिहिलं की इक्वेशन 4x प्लस 3y इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 1. नाउ write second equation also in the form of ax plus by is equal to c. 6x is equal to 8 minus 5y. We can write this equation as 6x plus 5y is equal to 8. 5 minus 5y आपण लेफ्ट हँड साइड मध्ये ट्रान्सफर केले, प्लस 5y होती. आणि या फर्स्ट इक्वेशन मधून मायनस 4 आपण राईट हँड साइड मध्ये ट्रान्सफर केलेले आहेत, प्लस 4 होतील. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ राइट डिटर्मिनंट d, dx and dy. आता या ठिकाणीच आपल्याला d लिहित असताना आपण काय करतोय हे लक्षात ठेवा. x चे कोएफिशियंट्स घेत नाहीत. या ठिकाणी ह्या दोन इक्वेशनवर फोकस करा. वाटलं तर मी हे दोन इक्वेशन्स या ठिकाणी लिहून घेतोय की 4x. आता हे लिहिण्याची तुम्हाला काय आवश्यकता नाही. 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 अँड 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. आता एक कॉलम तुमचा हा मिळणार आहे A1 A2, सेकंड कॉलम B1 B2 अँड थर्ड कॉलम C1 C2. आता डी लिहित असताना आपण कोणते दोन कॉलम घेतोय. A1 A2 4 6 अँड 3 5. नाउ कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डी. 4 into 5 20 minus 6 into 3 18. We get d is equal to 2. Understand? Now write dx. आता dx लिहा. dx is equal to, आता dx लिहित असताना आपण x चे कोएफिशियंट्स घेत नाहीत, परंतु c1 c2 आधी लिहितोय. 4 8 3 5. Find the value of dx. 4 into 5 20 minus 8 into 3 24. We get dx is equal to minus 4. Then calculate dx. dy. Sorry. How to write dy? Here delete.
coefficient of y and write coefficient of x and constant term. आता या ठिकाणी दोन कॉलम कोणते येतील? 4, 6, 4, 8. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? 4 × 8 32 मायनस 6 × 4 24. We get 8. 32 मायनस 24 8. आता आपण dx आणि dy च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर या खूप सोपी मेथड आहे. आपण या ठिकाणी दिलेले इक्वेशन सुरुवातीला ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये लिहिले. त्यानंतर dx dy हे तिन्ही डिटर्मिनंट लिहिलेले आहेत, त्यांच्या व्हॅल्यू काढून घेतलेले आहेत. आता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला x साठी dx अपॉन d अँड फॉर y इज इक्वल टू dy अपॉन d. आता x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची झाली तर आपण dx अपॉन d, dx ची व्हॅल्यू आपण -4 काढलेली अपॉन 2. वी गेट x इज इक्वल टू -2. Similarly, y is equal to dy upon d. Here dy is 8 upon the value of d 2. Y is equal to 4. So x is equal to -2 and y is equal to 4. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी क्रॅमर्स रूल वापरून और डिटर्मिनंट मेथड बाय डिटर्मिनंट मेथड जे काही आपणाला दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत हे आपण सॉल्व करू शकता. तर थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर आपणाला काही यामध्ये अडचण वाटणार नाही. धन्यवाद.